पूरा हो जाएगा कोर्स अभी। वो बोलेगा जरा मैं देखता सोचता चालू करूँगा। यहाँ पे अपना कौन सा था अपनी रिकॉर्ड होती है? हाँ? ये न्यू टू होती ना आपली बनवलेली आपण, बरोबर की नाही? आपला लास्ट 28 डेजचा पूर्ण कार्यक्रम झाला होता लाईन चार्ट वगैरे, बरोबर की नाही? आणि हे झाले होते आपले सेल बाय प्रोडक्ट, पायचार्टही बनवलं होतं. फक्त हे थोडा ॲडजस्ट करून नाही म्हटलं होतं तुम्हाला, थोडाफार हिलणारच ते, कारण की आपण त्याची साईज हा लॉकिंग लास्टमध्ये लावू आपण. ठीक आहे. आता प्रिवियस 28 डेजचा बनवून घेतो. आपण कसं केलं होतं तर याच्यातच होतं शीट 2मध्ये पिवटवर घेतला होता आपण. यालाही कॉपी करा, पूर्णच कॉपी करा वाटतं, बरोबर. कंट्रोल सी. आता प्रिवियसवर घेणार, यालाही सेम JTL पिवट शिकवला तुम्हाला. आता मी फक्त लास्ट हटून मी काय करून घेतो प्रिवियस, बाकी तर कहाणी सेमच आहे. प्रिवियस 28 फील्ड मी तुम्हाला काल फ्रेश फॉर्म्युले बनवले होते पण ते एंड पेंटचे, बरोबर. करायचं प्रॅक्टिस. आता हे घेतलं तर आपण आता प्रिवियस फक्त 28 बघायचे, म्हणजे आपल्याला 56 दिवसपर्यंत बघायचं, म्हणजे लास्ट त्याच्या मधातल्या 28 बघायचे. तर आता कसं मग केला होता तुम्ही, यालाही मी ट्रू केला होता. मग आता हे जिथून थांबते हे काय नाही, तिथून चालू होते. आपली गाणी आहे 3 जून, म्हणजे कुठे गाडी थांबली 8 मे, म्हणजे चालू करून झाली असणार तर हे 7 मे, बरोबर ना. आणि त्याच्या प्रिवियस लास्ट कुठे संपून झाली गाडी 10/4ला, बरोबर आहे. ठीक आहे सर, हे बरोबर एक आहे. आता याच्यावर बनवा काय केलं होतं, अल्ट JTC. पुन्हा पिवट चार्टसाठी आपण अल्ट JTC बनवलेले आहे. आणि मग याच्यावर अजून घेतला होता लाईन चार्ट, बरोबर. आणि याच्यावर मार्कर चार्ट, आणि यालाही सेम काहीतरी दिमाग खपवलं होतं पण हाईड ऑल बटन ऑन चार्ट. बाकी सर्व तेच आहे. लाईनिंग घेतली होती, आतमधली हटवली होती. यालाही थोडा फील्डला हटवलं, यालाही टोटलला हटवलं, मग प्रॉपर दिसला पाहिजे मग तो, बरं. थोडी साईज वाढवली, लाईनिंगला स्मूथ केला होता. हे पहिली झालं आहे आपला MIS 2मध्ये. एक आयडिया झटपट येते. मग हे आपण कसं केलं होतं, याच्यात आपण लाईनमध्ये होतो आणि याला आपण स्मूथ लाईन केलं होतं लास्टमध्ये, झालं सर. थोडीफार आपण काय केली, विड्थ वगैरे जे आहे वाढवली, कलर टाकला, बरोबर की नाही. थोडासा आपण मग त्याला ग्लो केला होता, कलरला डार्क लाईट झाला. ठीक आहे. थोडीफार विड्थ वाढवा, ठीक आहे. लेबल्स वगैरे लावा त्याच्यावर. एवढं शिकलो आहे आपण, जरा वडणे आपले झालेले आहे त्याच्याशी, बरोबर. आणि MIS 2मध्ये तर प्रणवला आठवण राहणार, तुम्हाला कोणाला नाही. प्रणव रेग्युलर आहे ना. ठीक आहे. तर मग सर कसं आता तर आता याच्यात जे राहणार, आता आपण घेऊ काय सर, त्याला ग्लो केला होता आपण थोडाफार ग्रेडियंटमध्ये, आठवण आहे. त्याच्यात कसं होतं तर इथे गेलं होतं तुम्ही, ग्लोमध्ये गेलो होतो, थोडाफार टाकलं होतं काही तामझाम. त्याला कलर टाकून ना मग ग्रीन पिंक, बरं. थोडाफार ट्रान्सपरन्सी करून द्या, थोडाफार काही ना काही वाटलं पाहिजे, बरं. लेबल्स ॲक्टिवेट करून द्या. आणि थोडाफार आता लाईनिंगला हटून घ्यायचा. काय केलं होतं तर फॉर्मॅटमध्ये शेपला नो फिल, नो आउटलाईन. आता कळलं असणार तुम्हाला, बरं. आउटलाईनला नो आउटलाईन झालं सर. मग आता कंट्रोल एक्सपर्ट झाला आपला काम, टाकत जा. इथे पेस्ट करून द्या खाली. आता अरेंज करा ते. तर तसंही ते तुम्ही कॅलेंडर बनवणार म्हणून राहिले, लॉकिंग वॉकिंग लावणार, मग तर ते आपल्यानुसारच रिपोर्ट दिसणार. मग
है ना, अपग्रेड में जाके रिपेयर में जाके बैकअप करेंगे, उसमें एंटर मार के नो कर देना और एक्सेप्ट कर लेना, है ना. हे झालं आता आपलं. बरोबर. तर तुम्हाला हे डेट पेड आता अटपटे दिसून राहिले छोटे छोटे, पण जसं जसं आपण त्याच्यावर वर्क करू ते एक नंबर होणार काम, कारण की आता खूप सारं काम बाकी आहे. बरोबर. थोडा पर्यायलाही नमस्कार करा साईडमध्ये या. बरोबर की नाही. हे झालं सर्व. बरोबर समजलं. आणि यालाही थोडा कलर मारता. एका काय अल्टेची याची येते तुम्हाला बेसिक ठीक आहे. आता हे दिसून राहिले, हे काहीतरी चार्ट बनले आपले, हे थोडेफार हिलणारच, कारण की आपण लॉकिंग नाही लावली याच्यात. बरोबर की बरोबर सर. हे थोडाफार साईडमध्ये घेऊन घ्या. हे युनिट सोड घेऊन घ्या. मग सर आता कसं, आता आपण करू ना काय करू सर. आता आपल्याला हे बनवायचे ना, आता टॉप सेलर आहे, हे जसं टॉप प्रोडक्ट्स बनवले होते, एवढं काही खास नाही आहे सर. पटपट बनवा. काय त्याचं शीट 2मध्ये पूर्ण पिवट कॅल्क्युलेशन चालूच आहे. एका टॉप पुढे एका छोटा उचला म्हणून शिकवत होतो आपण. इथे हे पेस्ट करायला जागा LGTL टॉप प्रोडक्ट्स. अच्छा प्रोडक्ट्स. तसं मग प्रोडक्ट घ्या, याला हटवा का टोटल अमाऊंट, आणि ते प्रोडक्ट घ्या. आणि याचे आपल्याला काय पाहिजे सर, क्वांटिटीवरही करू शकतो आणि अमाऊंट मी क्वांटिटीज करत आहे जास्तीत जास्त. आणि याच्यात टॉपच पाहिजे सर, सर्व प्रोडक्ट थोडे पाहिजे आम्हाला. आणि इथे काय रिजन घेऊन घेतला, इथे तुम्ही घ्या प्रोडक्ट्स. इथे काय घेऊ सर आता आपला क्वांटिटी. हे जमला का. आता टॉप प्रोडक्ट एखाद्यावर कसं ठेवायचं, राईट क्लिक फिल्टर शिकवलं होतं मी तुम्हाला टॉप, ते त्याच्यावर बनवलं होतं आपण. टॉप सेलर हे कोण होतं, आरके पारके है ना. हे आता टॉप प्रोडक्ट्स आहेत. हां, याला बॉटमही घेऊ शकता तुम्ही. याला टॉपने बॉटम पाहिजे. तर आपण फक्त ट्रेंडच्या जर चांगला वाढता धंदा दिसून जात मग धंदा कमी होऊ शकतो. बरोबर. इथे टॉप आणि बॉटम घेऊ शकता. बॉटममध्ये 4 आता सर्वात कमी आले ना, मला वाटते 34 आणि 30 गायब होऊन जाणार असं वाटून राहिला दिसूनच राहिला तिथे. बरोबर. इथे अंडू करतो मी. आता मी टॉपच घेतो. इथे राईट क्लिक फिल्टर आणि इथे आपण सेम टॉप 10 आणि इथे टॉप 4 टाकला आपण. आता बरोबर दिसणार ते. सॉर्टेड आहे, सॉर्टेड नाही आहे सर ते. बरोबर करा सॉर्ट. तर तुम्ही कस्टम सॉर्टिंग शिकवली होती पहिले. JYP फील्डचे नाव टाकले होते ते आपण टॅब्युलरमध्ये. मग इथे तुम्ही सॉर्टिंग करून घ्या. मला कस्टम सॉर्ट करायचं सर. मला ते हे 29,000 वरती आला पाहिजे. मग जायचं आतमध्ये. मग इथे मोर सॉर्ट ऑप्शन्स. मग आपण गेलो तर खाली आपल्याला पाहिजे डिसेंडिंग ऑर्डर आणि आपल्याला क्वांटिटी वाईज पाहिजे. ते ओके करून घ्या. आता थोडं पद्धतशीर वाटते का. आता बरोबर 34, 30, 29 मग अजून तेच ऑल DTC. याचा बार घेतला होता आपण. बार नाही घेतला. लाईन चार्ट पाय चार्ट त्याच्यावर छोटा डेटा राहिला तर आपण हे घेऊ. बरोबर. आणि याच्यावर ओके. मग याला थोडा कलर फॉर्मॅटमध्ये घेतला होता पहिले. हाईट बॉल बटन ऑन द चार्ट. आणि आपण थोडा कलरफुल बनवलं होतं राईट क्लिक. मग याला सिलेक्ट डेटा स्विच रो टू कॉलम आला कलरफुल. आठवण नाही. एक सेकंड. हे लाईनिंग हटवली होती आपण. ते लेआउट बदललं होतं ना. ते तर काय मोठी गोष्ट नाही आहे. झटपट होते. काही घेऊन घ्या तुम्ही लेआउट. सेकंडाला घेतला म्हणून. टायटल हटवा जर आपल्याला ते नाही पाहिजे. तुम्ही तसंच बनवलेलं आहे. कॅनवा गिवर मंदाले PPTवर. टेम्पलेट तर बनवलं जा ना. पण हे झाला. बाकी टोटल काढा. त्याच्या आधी प्रोडक्टचं नाव वगैरे टाका. राईट क्लिक फॉर्मॅट डेटा लेबल्स. आपल्याला पाहिजे सिरीज CD आहे. हे पाहिजे तुमची USB PSB आहे. हे आले जर पद्धतशीर. यालाही थोडा शेपला घ्या. नो बिल. आउटलाईनला नो आउटलाईन. झाला कार्यक्रम. कंट्रोल X करून घ्या.
कट करून ठेवून द्यायचे पिक्चर डॅशबोर्डवर. कुठे ठेवू सर? खाली. अरेंज करत होतो. त्याला माऊस बरोबर नाही माझा. ठीक आहे. हे झालं. बाकी साईज बाईज हे ते तर आपण शिकलो आहे पांडे. बरोबर की नाही? समजून राहिलं की नाही? नाही सर. बरोबर. ठीक आहे. आता प्रॅक्टिस करणं. व्हिडिओ बघायला लागणार तुला. आपण ज्या ChatGPT टूल्स बघू ना, खूप चांगलं आहे डॅशबोर्डचं ना. याच्याने खूप चांगलं आहे. एक नंबर कार्यक्रम. ते आहे तर सर्व एक नंबर, पण आम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हा एक नंबर वाटणार नाही. जातीत आयुष्यात सर्वच एक नंबर आला पाहिजे फक्त. बरोबर. ठीक आहे सर. हे झालं. आता कसं करतं सर? आता हे सर्व झाले. कॅलेंडर राहिले फक्त आपले. आता कॅलेंडर बनवू आपण. तसं ते कसं करू? आता आपण सिलेक्ट डेज घ्यायचं आता आपण. आता काय करतो मी? एकात घे जा. डेजही घेऊन घ्या. हे कसं आता हे घेतलं मी पिवट. एखादा कोणताही घेतला नाही तर तिथे पडलं आहे ना. कोणत्याही एकात घेऊन घ्या तुम्ही पिवट. बनलेले जे पिवट आहे त्याच्यावर मी तुम्हाला एक स्लायसर शिकवलं होतं. आठवण आहे? पहिल्यावाला गोलेवाले बनवले होते आपण. खाली आपण सिलेक्ट बाय प्रोडक्ट क्लिक केलं तर झपझप चेंज होतो. बरोबर. इथे काय करता? इथे झालं पिवट टेबल ॲनालाइज म्हणून. कोणत्याही पिवटवर ठेवला तर चालते. स्लायसर सेमच ओपन होतं. बरं. पुन्हा फील्डवर घेतो. आता जे फील्ड पाहिजे आपल्याला. दिवस पाहिजे एक, मला वाटतं महिना पाहिजे. अजून कोणता आहे आपल्या याच्यात? एक अजून होता ना. ठीक आहे. हे दोन तर घ्या पहिले. तिसरा बघू. तिसरा आहे प्रोडक्ट आहे. प्रोडक्टही घेऊन घ्या मग याच्यात. तिसरा प्रोडक्टही घेऊन घ्या. खर्च त्याच्यावर राहायला पाहिजे. कुठेही राहिला. इथे राहिला तर इथे. आता पिवट टेबल आहे. इथे कोणता घेतो? तिसरा प्रोडक्ट. ही स्लायसर घेऊन घेतली. आता पहिले महिना सर. याला ओके करून घ्या. ठीक आहे. पहिले महिना घेऊन घेतो. महिन्याला कसं करू? त्याला राईट क्लिक करा. स्लायसर सेटिंगवर जा. इथे त्याला काय करा? हेडर फेडर नाही पाहिजे आम्हाला. ते माहीतच आहे तिथे मन दिला आहे. बरोबर. इथे ओके करून द्या. आणि याला काय करतो? थोडासा 2 कॉलममध्ये ठेवून देतो. तेव्हा इथे कॉलम पलटून द्या. थोडी याची साईज वाढून द्या. बरं. प्रेझेंटेबल तर दिसले पाहिजे ते. थोडं असं अजून करून घ्या. अजून करून घ्या. बरं. असं तुम्ही 3ही करू शकता. 3 केला तर मग तुम्हाला एकदम कॅलेंडर व्ह्यू सारखा भेटतो. असं ते तसं तुम्हाला जसं पाहिजे ते तुमच्यावर आहे. बरं. डायरेक्टरले जे हिरो हिरोईन पाहिजे तेच घेतात. ते आपण इथे ठेवला. बरोबर की नाही? काही कलर हे तामझाम हे करू शकता तुम्ही. त्याच्यातही केलं होतं आपण. आपला ग्रेच आहे सर्व कार्यक्रम. बरोबर. आपण हे केलं मग त्यालाही कंट्रोल X केलं. आता तुम्ही इथे येणार. इथे पेस्ट करून द्या. कंट्रोल V. इथे आपलं हे आला बा. माऊसला डेंजर आहे. ठीक आहे. आता त्याला अरेंज करून घेऊ आपण. आपल्याला जसं पाहिजे. आले बा आपल्या मग हे वरती खाली ते दिसूनच राहिले. वरती बरोबर. मोठाही झाला. इमेज साईज वाढवली तर अजून मोठा होतो. ठीक आहे. आता आपण काय घेऊ? डेजलाही सेम दिमाग खपवा. यालाही राईट क्लिक. स्लायसर सेटिंग्स. यालाही नमस्कार करायचं. बरोबर की नाही? ओके करा. यालाही आता 2 ते 3 दिवसात 2 कॉलममध्ये डिवाईड. हे 2 चांगले वाटणार. इथे मस्त कॅलेंडर व्ह्यू सारखा भेटतो. बरोबर. थोडा कलर ग्रेस करून राहिला आपण. हां. कट करून घे. जायला टाकून द्या पाहिजे.
टाका खालीच लागते हा पहिले, हे ड्रॉबॅक आहे त्याचं. ते हळूच वरती जागा राहिली ना स्क्रीनची तसंच जाते ते. जेवढी स्क्रीनची जागा आहे तसंच वर्क करणार ते. ठीक आहे. आता तुम्ही याची साईज वाईज हे ते जरा करू शकता वाढवणं. दिसले बाकी थोडाफार अरेंजमेंट करून घ्या. 2 आहे 3 आहे जसं पाहिजे तसं ठेवून घ्या. आता मी असं ठेवलं मग बरोबर. आणि एक सॅम्पल आपण आता प्रोडक्ट्स घेऊन घेतो आपले. आता प्रोडक्ट्स कोणते राहिले तर हेच आहे ना एक लास्ट. याला मी आता थोडी साईज वाढवून घेतो पाहिजे. बरोबर. आणि थोडा ग्रे करून घेतो. आणि सेम दिमाग खपवायचा राईट क्लिक स्लाइसर सेटिंग्स. जमला का याची थोडीफार अजून घेऊन जातो. बरोबर. यालाही कट करून द्या कारण की याची जागा एकच ठेवा, याची जागा आहे चांगली. बरोबर की नाही. समजा. ठीक आहे. आता असं ठेवलं याला बरोबर. तुम्ही बाकी त्याची साईज वाईज हे ते अजून करू शकतो. प्रेझेंटेबल वाटतं. ठीक आहे. तर आता हे असं ठेवलं. आता मला कसं आहे इथे ह्याच्यात कसं करायचं आता किंवा ठीक आहे असं एक सॅम्पल ठेवलं मी आता. तर मला कसं करायचं हे सर्व लॉक करायचं म्हणजे एक मी क्लिक करणार तर त्याच्यानुसार सर्वच ऑटोमॅटिक क्लिक झाले पाहिजे. सर्व रिपोर्ट एकानुसार मला मंथ वाईज बघायचं, तारीख वाईज, प्रोडक्ट वाईज. हे जे 3 कॅलेंडर बनवले तुम्ही तसं पूर्ण डेटा चेंज झाला पाहिजे सर. बरोबर क्लिक. आता कसं करू सर आपण हे जे कॅलेंडर बनवला जेवढे तुमची पिवट्स बनवले या शीट्समध्ये आपण तर याच्यावर राईट क्लिक करू. इथे येऊ आपण रिपोर्ट कनेक्शन्समध्ये. बरोबर. आणि याच्यात आपले जेवढे पिवट आहे त्याच्यावर टिक करून द्या. ऑटोमॅटिक क्लिक स्पेस बार दाबला टिक होते का. 8 पिवट आहे म्हणतो तो. ओके कर जा. ओके केलं तर ऑटोमॅटिक आता जर तो पहिलावाला हे लिंक झाला म्हणतो. बरं. आता यालाही लिंक करायचं. बाकीचं काय आहे बघा तुमचं प्रोडक्ट वाईज हे ते. ठीक आहे. आता मी इथे जातो बरोबर राईट क्लिक अजून रिपोर्ट कनेक्शन यालाही सर्व क्लिक करू. समजून झालं. ओके. हे सर्व लिंक केलं जाते. आता राहिला कोणता फक्त दिवस राहिला याला राईट क्लिक याला रिपोर्ट कनेक्शन
ओके, ते सर्व लिंक झालं. आता सर कसं, आता मला पाहायचं आहे बिझनेस फक्त स्कॅनरचं, तर स्कॅनरवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक सर्व स्कॅनरचं बिझनेस आहे. एवढं ऑनलाईनमध्ये स्कॅनरवर झालेलं आहे. आणि हे लास्ट 28 डेजमध्ये स्कॅनरचा कसा बिझनेस झालेला आहे आणि त्याच्या प्रिव्हियसमध्ये स्कॅनरने किती बिझनेस परफॉर्म केलेला आहे. ती कोणकोणती तारीखला थोडा झूम करतो मी वापस. 15/4ला स्कॅनर एवढी क्वांटिटी गेली होती, 18/4ला एवढा, 19/4 वाटलं असतं तुम्ही ट्रॅकआउट करू शकता. 15/4/2026ला स्कॅनर किती गेलं होतं आपल्या डेटा तर इथे जायचं. तारीख तुम्ही इथे चूज करू शकता. 15/4 बरोबर, याच्यात आलो मी, मला पाहिजे डेट बरोबर, आणि इथे मी घेतला बा कोणता 15/4 होती ना, तुम्ही स्पेसिफिक फिल्टर लावतो. मला पाहिजे इक्वल्स 15/4/2026 असं घेतो. डेटमध्ये थोडा तकलीफ देते तू, मनमध्ये आपण पूर्णच बघू. 15/4च आहे ना आपलं, पूर्ण ना आपण. माऊस मला ढिला आहे ना, याने करून स्पेसिफिकली लावू शकतो आपण. तो आता 15/4मध्ये एवढी क्वांटिटी आहे म्हणतो का, 583 बरोबर वाटतं चार्टामध्ये. म्हणजे आता मला कंपॅरिझन बघायचं आहे, स्कॅनर आणि माऊस कशी भिडले होते, म्हणजे काय बिझनेस झाला आमचा बरोबर की. आता मी स्कॅनर आणि माऊस घेऊ थोडासा, आता झूम मी ॲडजस्ट केला माझ्यानुसार. मला आता स्कॅनर आणि माऊसचा दोघांचा बिझनेस कंट्रोल दाबून त्याच्यावरही क्लिक करू. मला मल्टिपल सिलेक्ट दोघांचा बिझनेस दिसते. माऊसचं असं झाला बा, स्कॅनरचं असं झाला. स्पेसिफिक लास्ट 28 डेजमध्ये कोणकोणत्या तारीख, त्याच्या पहिल्याचा कसा बिझनेस होता बा, दोघं मिळू. म्हणजे 15/4ला आता 583 आहे, 15/4ला एकच विकलं असणार. माऊसचं बघितलंच नाही आपण. 15/4मध्ये विकलाच फक्त काय, जर आपला 583 बरोबर, माऊस विकलाच नाही ना, म्हणून तो दाखवून राहिला ना. जर तुम्हाला ॲड करायचा तुम्ही रेकॉर्ड ॲडही करू शकता. शिकवलं आहे मी तुम्हाला. पहिले तर पिवट काढायचं, पहिले रेकॉर्ड कॉपी करून घेतो सॅम्पल, कंट्रोल-C. एका ब्लँक शीटवर कुठे टाकून घेतो, कंट्रोल-V. इथे आकडा चेंज करून घेतो, काही 735 705 काही टाकून नवीन 705A किंवा 389 होतं ते लिहून देतो नवीन. आणि हे आहे माऊस आहे ना. आणि इथे आता क्वांटिटी चेंज केली 600, हे ॲड करून दिलं ना. आता कसं सर, आता काही नाही बा, डेटामध्ये तर असं आहे नाही काही. आता आपण थोड्या वेळसाठी हे फिल्टर काढून घेतो, क्लिअर, हेही काढतो, क्लिअर झालं. आता काय करू सर, आता काही नाही बा, आता ते ॲड करून घ्या रेकॉर्ड बरोबर की नाही. हुआ हे जे लास्ट लाईन आहे याच्यात मी जातो. अजून काही फिल्टर आहे वाटते, 400 थोडे आपले तर 400 होते. ठीक आहे, मग याच्यातही घेऊन घ्या, कंट्रोल- यातून दिला बरं. ही लाईन काढून दिली बरं, आणि एक लाईन ॲड करून दिली आपण. ते होते आपली हे वाली होते ना, बरोबर आहे. हे ॲड करून दिली तुम्ही डेटामध्ये बरोबर. फॉर्मॅट सेम लावून घ्या. इथे तुम्हाला फॉर्मॅट कंट्रोल-C, कंट्रोल-V, सेम फॉर्मॅट. आता हे काऊन नाही होणार, कारण की ए आहे ना, ते तसंच काही ना काही 99 टाकून नंबर आला पाहिजे, काही ना काही झालं आता तिथे. आणि सर आता हे तर डेटा आहे, पिवट थोडी अपडेट होणार, चार्टपार्ट थोडे शिकलो होतं ना. ALT-GTF इन्स्टंट अपडेट 600 आणि 583 झाले पाहिजे. तर काय करू जर काही नाही करा पाहिजे, जिथे आहे ALT-GTF दाबून द्या, सर्व रिफ्रेश ऑल होऊन जाते. कर्सर ठेवता फक्त एखाद्या झाला, फटफट झाला वा. 1183 झाला
झटपट हे काही बघू शकतो आपण. त्याच्यात मंथ वाईज कॅलेंडर, डे वाईज, जसं तुम्ही इथे कॅलेंडरवर टिक करणार एवढे तुम्ही स्लायसर बनवणार तसं तो वर्क करणार. कंट्रोल दाबून मी कीबोर्डही बघितला सर्व आकडे चेंज होऊन जाणार. समजलं की नाही. आणि तारीख वाईज बघा, तारीखवर क्लिक. प्रोडक्ट मंथ वाईज बघा, मंथवर क्लिक. तर ऑटोमॅटिक सर्व चेंज होणार. बघा जूनमध्ये काय बिझनेस होता त्यांचा त्याच्यात. आता जूनचा बिझनेस आहे. जूनमध्ये आणि सप्टेंबर मिळून किती आहे असं क्लिक करत जायला तुम्ही. ऑटोमॅटिक आकडे बदलत राहणार. हे जबरदस्त आहे. असे टेम्पलेट्स बनवते कंपनी. कळला. तर हे आहे तुमचा डॅशबोर्ड फोन. लॉक आता काय करायचं, सर्वांना सिलेक्ट करायचा. समजा हिल्ले नाही पाहिजे. हे एक, जे जे आहे तुमचे दोन. बघ कंट्रोल दाबून सर्वांना क्लिक करता 3. अजून मी घेऊन घेतो. आता समजा जेवढे आहे तुमचे त्यांना सर्वांना घेता 4, 5. जेवढी चार्ट आहे 4, 5. आणि आता याला ग्रुप बनवून घेत आहे. राईट क्लिक ग्रुप. हे तुम्ही हेही करू शकता लॉक. जेवढे पाहिजे सर्वच. आता हे जरा एकच आले आमचाच चार्ट आहे. एखाद्याला मी पकडणार. हे नाही, हे तर ग्रुपच नाही केला आपण. हे आहे ग्रुप का. हे तुम्ही कोणाला माऊसला बरोबर आहे सर्व 3-4 ग्रुप बनवून घ्यायचा. टेन्शनच नाही. मग इंडिव्हिज्युअल तुम्ही हिला नाही शकतो असतो. बरोबर. ग्रुपचा पार्ट आहे ते तर जाणारच ना. अंडू करून घेतो ना. बरं लास्ट 28 डेजमध्ये आहेच नाही त्याचं काही त्या मंथमध्ये. बरं नाही अंडू करतो, पिवट हटवतो. बरोबर आला आपला डेटा. समजला. तर असा एक छोटूसा आपला डॅशबोर्ड फोन. बरोबर की नाही. आता याच्यात ChatGPT तुमचे राहिले आणि फॉर्म्युलेज राहिलेले.